विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला अर्थनियोजन या प्रकरणातील जीएसटी याविषयी माहिती घ्यायची आहे। सर्वात अगोदर आपल्याला असं म्हणता येईल की आपल्या देशामध्ये व्यापार करण्यासाठी एकच कर प्रणाली अंमलात आणलेली आहे आणि ती म्हणजे जीएसटी। जीएसटीलाच आपण वस्तू व सेवा कर प्रणाली असं म्हणतो। वस्तू म्हणजेच गुड्स आणि सेवा म्हणजे सर्व्हिस, म्हणून त्याचं नाव आहे जीएसटी म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। आता ही जी कर प्रणाली आहे ही संपूर्ण देशामध्ये एकाच वेळी लागू झालेली आहे। यामध्ये अगोदरचे जे कर होते त्यामध्ये उत्पादन शुल्क, करमणूक कर, व्हॅट कर, केंद्रीय विक्री कर, सेवा कर हे सर्व त्यांनी बंद केलेले आहेत आणि 1 जुलै 2017 पासून जीएसटी ही अंमलात आणलेली आहे। तर जीएसटी वस्तू व सेवा कर आपण त्याला म्हणतो। अगोदरचे जे कर होते त्यामध्ये उत्पादन शुल्क, सेवा कर, सीमा शुल्क, केंद्रीय अधिभार व उपकर, मूल्यवर्धित कर, ऐशाराम कर, करमणूक कर, जकात, केंद्रीय विक्री कर, अधिकचे सीमा शुल्क, विशेष सीमा शुल्क हे सर्व त्यांनी बंद केलेले आहेत आणि त्यानुसार फक्त त्यांनी वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटी हा आपल्याला लागू केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, जीएसटी भरताना आपल्याला केंद्र सरकारसाठीचा सीजीएसटी आणि राज्य सरकारसाठीचा एसजीएसटी दोन भाग त्यांनी पाडलेले आहेत। तर सीजीएसटी म्हणजेच काय, तर सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, त्या पद्धतीने केंद्रीय वस्तू व सेवा कर असं आपल्याला म्हणता येईल। तसेच एसजीएसटी म्हणजे काय, तर स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, राज्य वस्तू व सेवा कर। हा राज्य वस्तू व सेवा कर म्हणजे एसजीएसटी जो आहे हा राज्य सरकारकडे जमा होतो आणि सीजीएसटी जो आहे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा केंद्र सरकारकडे जमा होतो। अशा प्रकारे दोन जीएसटी आपल्याला भरावे लागतात। आता एकूण जो जीएसटी असतो त्याच्या निम्मे हे दोन्ही असतात। समजा एकूण जीएसटी एखाद्या वस्तूवर 10% आहे तर त्यापैकी 5% हा सीजीएसटी असेल आणि 5% एसजीएसटी असेल। तर यामध्ये आपल्याला एक बिल दिलेलं आहे बघा, इथं एका शॉपचं स्वीट मार्टचं बिल दिलेलं आहे आणि यामध्ये बिल देत असताना आपण कोणकोणत्या वस्तू विकत घेतलेल्या आहेत त्याची माहिती दिलेली आहे। पेढे, चॉकलेट, आईस्क्रीम, ब्रेड, लोणी। आता याच्यामध्ये HSN कोड म्हणून असा एक भाग दिलेला आहे। तर HSN कोड म्हणजे काय की दिलेल्या खाद्यवस्तू आहेत, कुठलीही वस्तू असो त्याला प्रत्येकाला सरकारने कोड दिलेला आहे। HSN कोड किंवा सॅग कोड असे दोन प्रकारचे कोड आपल्याला दिलेले आहेत। आता त्यानुसार HSN कोड म्हणजे काय, ते ज्या आपल्या वस्तू खाद्यवस्तू म्हणतो त्याला आपण ज्या वस्तू आपल्याला कस्टमर विकत घेतो किंवा ग्राहक विकत घेतो त्या वस्तू म्हणजेच त्याला HSN कोड लावलेला आहे। आणि सेवा कर म्हणजे काय, तर त्यामध्ये ज्या वस्तू आपल्याला सेवा पुरवतात, हॉटेल असेल किंवा विमान सेवा असेल, या सर्व वस्तूंना सर्व्हिस टॅक्स लावलेला आहे। तर यामध्ये नेम ऑफ प्रोडक्ट म्हणजे कोणकोणत्या वस्तू आपण विकत घेतल्या, नंतर त्याचा रेट काय आहे, त्यानंतर त्याचे क्वांटिटी आपण किती ग्रॅम घेतलं किंवा किती पॅकेट घेतले ते दिलेलं आहे। नंतर टॅक्सेबल अमाऊंट, त्याची एकूण रक्कम जी होते ती रक्कम दिलेली आहे आणि त्यानंतर त्याच्यावरचा आकारलेला सीजीएसटी किती आहे 2.5%, त्यानुसार ते पैसे किती होतात। आता चॉकलेटवर 14% सीजीएसटी आहे म्हणून 11.20 रुपये झाले। त्याप्रकारे 9% आईस्क्रीमवर सीजीएसटी आहे आणि 9% एसजीएसटी आहे म्हणून एकूण 18% म्हणतो आपण त्याला। त्या वस्तूवरील जो आईस्क्रीमवरील जो जीएसटी आहे तो एकूण 18% आहे, कारण दोघांची बेरीज करावी लागते। सीजीएसटी आणि एजीएसटी दोघांची बेरीज केल्यानंतर आपल्याला जीएसटी मिळतो। म्हणजे अशा प्रकारे त्या वस्तूचे एकूण रुपये जे झाले टोटल, त्या एका वस्तूची क्वांटिटीची किंमत इथं दिलेली आहे आणि नंतर त्याची टोटल इथं शेवटच्या रकान्यामध्ये आपल्याला दिलेली आहे आणि त्यानुसार एकूण रक्कम आपल्याला मिळते। आता ह्या जी एकूण रक्कम आहे त्याच्यावर आपण टॅक्स भरलेला आहे। सीजीएसटी जो आहे तो 41.70 पैसे आणि एसजीएसटी सुद्धा 41.70 पैसे, हे दोन्ही सारखेच आहेत, सीजीएसटी आणि एसजीएसटी। सीजीएसटी म्हणजे केंद्रीय वस्तू व सेवा कर आणि एसजीएसटी म्हणजे केंद्रीय वस्तू आणि सेवा कर। आता यानुसार दोन्ही आपल्याला बिलासोबत द्यावे लागणार आहेत।
आता याची कर प्रणाली कशा पद्धतीने, प्रत्येक वस्तूला जो टॅक्स आपल्याला भरावा लागतो किंवा GST आपल्याला द्यावा लागतो तो सरकारने नेमून दिलेला आहे, त्यानुसार आपल्याला तो टॅक्स भरावा लागतो. आपण कुठलीही वस्तू विकत घेतली मित्रांनो तर त्या वस्तूवर आपल्याला टॅक्स हा द्यावाच लागतो. टॅक्स त्याच्यामध्ये आपल्याला जी किंमत मिळते वस्तूची किंवा वस्तूची जी विक्री किंमत आपल्याला, आपण ज्या किमतीला खरेदी करतो ती किंमत GST धरून आपल्याला दिलेली असते. आता यामध्ये व्यापारी जो आहे त्याला एक ओळख क्रमांक दिलेला आहे शासनाने, त्याला म्हणतो आपण GSTN. GSTN म्हणजे काय, तर व्यापाऱ्याचा ओळख क्रमांक आहे. जसं आपलं पॅन कार्ड असतं, पॅन कार्डला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून आपल्याला पॅन नंबर मिळालेला असतो, त्याचप्रमाणे GSTN म्हणजे काय, तर GST आयडेंटिफिकेशन नंबर. त्या व्यापाऱ्याच्या मागील आर्थिक वर्षातील उलाढाल 20 लाख रुपयापेक्षा जास्त असते त्यांना हा क्रमांक घेणे आवश्यक आहे. पॅनमध्ये जसे 10 अंकाक्षरे असतात तशी प्रत्येक व्यापाऱ्याला लिहिलेली GSTमध्ये 15 अंकाक्षरे असतात. या अंकामध्येच त्या व्यापाऱ्यांचा 10 अंकाक्षराचा पॅन समाविष्ट असतो. आता एकूण जे आहेत 15 अंक आहेत ते GSTNचे. बघा इथं दिलेलं आहे, आपल्याला उदाहरण दिलेलं आहे 27 ABCDE 1 2 3 4 H 1 Z S. तर 10 अंकी पॅन नंबर अगोदर दिलेला असेल, नंतर त्याच्यामध्ये आपला महाराष्ट्राचा कोड जो आहे, महाराष्ट्र राज्याचा संकेतांक म्हणतो आपण त्याला, 27 हा दिलेला आहे. आणि त्यानंतर अशा प्रकारे राज्याचा संकेतांक 27, नंतर 10 अक्षरी पॅन, नंतर तुमचा एक नोंदणीसाठीचा अंक आणि शेवटी सर्वांसाठी समान बाय डिफॉल्ट म्हणतो आपण. आणि त्यानुसार GSTसाठी GSTN टाकल्यानंतर हा नंबर जर टाकला आपण वेबसाईटवर तर तो नंबर वैध आहे किंवा नाही, तो चालू आहे का बंद आहे हे आपल्याला ओळखता येतं. त्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल बीजक म्हणजे काय, तर बीजकामध्ये बिल म्हणजेच बीजक आपल्याला म्हणता येईल. बीजक म्हणजेच बिल, आणि त्यामध्ये HSN कोड हा सुद्धा शब्द दिलेला असतो. आता याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल HSN कोड म्हणजे काय, वस्तूच्या वर्गीकरणातील विशिष्ट क्रमांक. वस्तूच्या वर्गीकरणातील विशिष्ट क्रमांक त्याला आपण HSN कोड असं म्हणतो, आणि त्याचा अंतर्भाव बिलामध्ये केलेला असतो. HSN म्हणजे हार्मोनाइज सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. करबीजक जे आहे बिल, त्या बिलामध्ये त्या दुकानाचा नाव, पत्ता, तारीख, बीजक क्रमांक, मोबाईल क्रमांक व ईमेल ID सुद्धा दिलेला असतो. आता यामध्ये बीजक जे आहे वस्तू व सेवा करण्याची आकारणी कशी केली ते आपल्याला दिलेली आहे. आता याच्यामध्ये मागचं जे बिल आहे त्याच्यावरचीच माहिती इथं दिलेली आहे की त्या वस्तूवर केंद्राचा जो कर होता तो किती होता, राज्याचा कर किती होता तो काढलेला आहे. त्यानंतर त्यावरील एकूण GST आपण काढलेला आहे. त्याचप्रकारे प्रत्येक वस्तूवरील सेवा करचा दर किती आहे आणि त्यावर आकारलेला दर किती आहे ते आपल्याला दिलेला आहे. आता सेवा पुरवल्याचा टॅक्स इनव्हॉइस नमुना आपल्याला दिला आहे. आहार, सोनेरी, खेड, शिवापूर, पुणे याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल GSTN नंबर दिलेला आहे, नंतर त्या दुकानदाराचा ईमेल ID दिलेला आहे, मोबाईल नंबर दिलेला आहे, आणि इनव्हॉइस म्हणजे हे जे बिल आहे कोणत्या तारखेला बनलेलं आहे 25 डिसेंबर 2017 ती तारीख आपल्याला दिलेली आहे. याच्यामध्ये फूड आयटम्स दिलेले आहेत, कॉफी, मसाला टी आणि मसाला डोसा. त्या वस्तू त्याला हॉटेलमधून पुरवण्यात आलेल्या आहेत, ती क्वांटिटी दिलेली आहे, नंतर रेट दिलेला आहे, नंतर त्याचे सॅक कोड सुरुवातीला दिलेले आहेत, टॅक्सेबल अमाऊंट किती होते ती दिलेली आहे, आणि त्यानुसार त्याच्यावरचा CGST 2.5% असा आपल्याला सोडवायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की वस्तू ज्या आहेत ह्या आपल्याला सेवा पुरवलेली आहे आणि त्यामुळे त्या सेवा कर यामध्ये आपल्याला त्याचा समावेश करता येईल आणि त्यामुळे त्याला सुद्धा GST भरावा लागतो. आपण कुठल्याही हॉटेलमध्ये गेलो तर आपण जे पण खाणार आहोत किंवा पिणार आहोत त्यानुसार आपल्याला बिल हे द्यावेच लागते, पण ते जे बिल असेल ते GST सहित आपल्याला भरावे लागते. म्हणजेच कुठल्याही सेवा ज्या आहेत किंवा कुठलीही वस्तू आपण विकत घ्यायची असेल तर विथ GST आपल्याला त्याची रक्कम द्यावी लागते. विक्री किंमत म्हणजेच काय,
तर त्याच्यामध्ये आपल्याला GSTचा सुद्धा समावेश करावा लागेल. म्हणजे वस्तूची विक्री किंमत अधिक आकारलेला, त्या वस्तूवर आकारलेला GST, त्याला आपण एकूण वस्तूची विक्री किंमत असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय शिकलो बघा. GST म्हणजे वस्तूवर आकारलेला गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तर यामध्ये त्याचे दोन भाग आहेत. एक आहे CGST आणि दुसरा आहे SGST. आता SGST हा राज्य सरकारकडे आपल्याला जमा करावा लागतो आणि CGST जो आहे हा केंद्र सरकारकडे जमा करावा लागतो. त्याला आपण म्हणतो केंद्रीय वस्तू व सेवा कर. आणि SGST म्हणजे काय, तर राज्य वस्तू व सेवा कर. प्रत्येक वस्तूवर GST हा सरकारने लागू केलेला आहे. आपण कुठलीही वस्तू विकत घेतली तर त्याची किंमत आपल्याला GST सहित द्यावी लागते. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल, वस्तूची एकूण किंमत बरोबर वस्तूची विक्री किंमत अधिक त्यावर आकारलेला GST. समजा आपण एखादा पेन विकत घेतला जनरल स्टोअरमधून, तरी पण त्यावर आपल्याला GST हा भरावा लागेल. आणि त्यानुसार त्या वस्तूची किंमत जी आहे ती निश्चितच वाढलेली आहे मित्रांनो. GST जो आहे त्याची अंमलबजावणी आपल्या देशामध्ये 1 जुलै 2017 पासून झालेली आहे. पूर्ण देशामध्ये पूर्णतः एकच कर प्रणाली 1 जुलै 2017 पासून लागू करण्यात आलेली आहे. आणि त्यानुसार प्रत्येक व्यक्ती त्याला कुठलीही सेवा पाहिजे असेल किंवा कुठलीही वस्तू विकत घ्यायची असेल तर त्याला कर GST हा भरावाच लागतो. त्यानंतर बघा, HSN कोड आणि SAC कोड असे दोन कोड आपल्याला बिलामध्ये दिसतात. तर HSN कोड म्हणजे काय, तर गुड्स जे आहेत, वस्तू आपण जे विकत घेतो त्याला सरकारने कोड दिलेला आहे, कोड नंबर दिलेला आहे आणि त्यानुसार त्या वस्तूवर किती GST आकारायचा हे सुद्धा ठरवून दिलेलं आहे. त्याच पद्धतीने आपण एखादी सेवा घेतली असेल, हॉटेलमध्ये गेलो, जेवण केलं, आपण कोल्ड्रिंक्स वगैरे घेतलं, तरी सुद्धा त्याच्यावर सुद्धा आपल्याला सेवा ही पुरवल्यामुळे आपल्याला SAC कोडनुसार किंवा GST हा आपल्याला द्यावाच लागतो. त्याच्यावरचा जो GST आहे तो सरकारने ठरवून दिलेला आहे. आपण सिनेमागृहामध्ये गेलो आणि पिक्चरचं तिकीट काढलं, तर सिनेमागृहामध्ये गेल्यानंतर जे तिकीट आपल्याला मिळणार आहे ते विथ GST मिळणार आहे. म्हणजे त्यामध्ये सुद्धा आपल्याला कर न भरता GST भरावा लागेल. त्यानंतर बघा, GSTN म्हणजे काय, तर GST आकारण्यासाठी व्यापाऱ्याचा ओळख क्रमांक हा आपल्याला दिलेला आहे. प्रत्येक व्यापाऱ्याकडे GSTN नंबर हा असतो. त्याची आर्थिक उलाढाल जी आहे ही 20 लाख रुपयापर्यंत किंवा 20 लाखाच्या वर जर असेल तर त्याला GSTN नंबर हा घ्यावा लागतो.